नमस्कार मैत्रिणी, मी आज तुम्हाला कॉटन बेस्ड सॅनिटरी नॅपकिनबद्दल काही माहिती देणार आहे. जसे की तुम्ही बघतच असाल, आजकाल महिलांमध्ये PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी, गर्भपिशवीचे आजार यासारख्या आजारांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. या सर्वाला एकच गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे मार्केटमध्ये येणारे प्लॅस्टिकने बनलेले सॅनिटरी पॅड्स. तर मी आज तुम्हाला बी स्मार्ट कॉटनने बनलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल काही माहिती देणार आहे. हे आहेत आपले बी स्मार्टचे प्रोडक्ट. हा आहे आपला बी स्मार्टचा पॅन्टी लायनर. हे आहे आपलं बी स्मार्टचं L साईजचं सॅनिटरी पॅड. हे आहे आपलं बी स्मार्टचं XL साईजचं सॅनिटरी पॅड, ज्यामध्ये आपण 4 विंग्स देतो. आणि हे आहे आपलं बी स्मार्टचं XXL साईजचं सॅनिटरी पॅड. चला तर मग मार्केटच्या प्रोडक्टमध्ये आणि बी स्मार्टच्या प्रोडक्टमध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया. हा आहे बी स्मार्टचा सॅनिटरी पॅड, ज्यामध्ये इथे 4 विंग्स आहेत. याची पॅकिंग या प्रकारे आहे, जी की ओपन केल्यानंतर या प्रकारे दिसते. हा इथे पूर्णपणे कव्हर केलेला आहे. तर बी स्मार्ट बरोबरच मी इथे मार्केटचे 2 प्रोडक्ट ठेवलेले आहेत. जे मार्केटचे प्रोडक्टवर तुम्ही बोट घासून बघितलं तर बोट गरम होईल, आणि ह्या प्रोडक्टवर जर तुम्ही बोट घासून बघितलं तर ते गरम होणार नाही. तर हे जे कॉटन जे असतं ना ते गरम होत नाही, आणि प्लॅस्टिक जे असतं ना ते गरम होतं. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा सहसा लेडीज घरात फाडून बघत नाही. हा प्रोडक्ट मी फाडून बघितला. यामध्ये जे मटेरियल यूज केलं आहे ना, हे ना घरात रद्दी, पेपर हे जे आहे ना, या सर्वाचं रियूज करून त्यांनी हे मटेरियल बनवलेलं असतं. तर ह्या ज्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला दिसते का, हा जो आहे हा त्यांनी कलर यूज केलेला आहे. कलर आला म्हणजे केमिकल आलाच. आणि हा प्रोडक्ट पूर्णपणे कॉटन कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. प्लॅस्टिक जे असतं ना ते असं पूर्णपणे फाटत नाही, आणि कॉटन जो असतो ना हा पटकन फाटतो. तर या प्रकारे हा प्रोडक्ट कॉटन बेस असून सुद्धा या प्रोडक्टची पाणी शोषण्याची क्षमता, क्वालिटी कशी आहे हे आपण बघूया. तर या ठिकाणी माझ्याकडे 20 ml ची सिरिंज आहे, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. 20 ml पाणी आपण यावर टाकूया. हेच 20 ml पाणी आपण यावर टाकूया. हेच 20 ml पाणी आपण यावर टाकूया. अजून 20 ml पाणी आपण यावर टाकूया. यावर देखील आपण अजून 20 ml पाणी टाकूया. आणि यावर देखील आपण अजून 20 ml पाणी टाकूया. अशा प्रकारे मी आता यावर 40 ml पाणी टाकलेलं आहे, यावर 40 ml पाणी टाकलेलं आहे, यावर 40 ml टाकलेलं आहे. आणि बी स्मार्टच्या या सॅनिटरी नॅपकिनवर मी आता 20 ml पाणी टाकणार आहे. अजून यावर मी 10 ml टाकणार आहे, यावर देखील 10 ml टाकणार आहे. तर हे 20 ml पाणी मी यावर टाकत आहे, म्हणजे टोटल 60 ml पाणी मी बी स्मार्टच्या सॅनिटरी नॅपकिनवर टाकलेलं आहे. आणि यावर मी आता 10 ml पाणी टाकणार आहे, म्हणजे टोटल 50 ml पाणी या मार्केटच्या प्रोडक्टवर मी टाकलेलं आहे. यावर देखील मी 10 ml पाणी टाकलेलं आहे, म्हणजे यावर देखील 50 ml पाणी मी टाकलेलं आहे. अशा प्रकारे मी इथे बी स्मार्टच्या सॅनिटरी नॅपकिनवर 60 ml पाणी टाकलेलं आहे, यावर 50 ml आणि यावर 50 ml टाकलेलं आहे. तर आता मी इथे माझ्याकडे इथे टिश्यू पेपर आहे, याने तुम्हाला दाखवणार आहे की याची पाणी शोषण्याची क्षमता कशी आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पूर्णपणे क्लीन हा टिश्यू पेपर निघालेला आहे, थोडंही पाणी इथे याला लागलेलं नाही. त्याचबरोबर मार्केटच्या प्रोडक्टची देखील आपण पाणी शोषण्याची क्षमता बघणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही.
पूर्णपणे पाणी वरती आलेलं आहे, त्यामुळे तो टिश्यू देखील फाटलेला आहे. त्याचबरोबर हे जे दुसरं प्रोडक्ट आहे मार्केटचं, याची देखील पाणी शोषण्याची क्षमता क्लिअरली दिसत असेल की पूर्णपणे पाणी या ठिकाणी वरती आलेलं आहे. आणि आपला जो बीस्मार्टचा आपण चेक केलेला परत एकदा करू, थोडंही पाणी वरती आलेलं नाही, पूर्णचे पूर्ण टिश्यू तसं आपल्याला भेटलेलं आहे. अशा प्रकारे आपण याची पाणी शोषण्याची क्षमता बघितली. आता आपण हे प्रोडक्ट बघूया, यामध्ये काय यूज केलं जातं. तर हे आहे मार्केटचं प्रोडक्ट आणि ही आहे याची पहिली लेअर. ही आहे याची पहिली लेअर, जी की पूर्णपणे प्लॅस्टिकने बनली गेलेली आहे. आणि ही बघा, ही इथे ताणते आहे, पूर्णपणे ताणते आहे. आणि हे जे आहे ना, हे तुम्हाला मी बोलले ना, हे रद्दी पेपर याचा यूज करून बनवलं जातं. हा आहे तर रद्दी पेपरचा लद्दा पूर्ण. आणि हे देखील आहे पूर्णपणे प्लॅस्टिक, पूर्ण प्लॅस्टिक आहे. आणि हा आहे मार्केटमधला दुसरा प्रोडक्ट. आणि हा आहे त्यामधला हा लद्दा, जो की रिसायकल करून यूज केला जातो. हा आहे बीस्मार्टचा सॅनिटरी नॅपकिन. याला या ठिकाणी इथे लॉकिंग सिस्टीम दिलेली आहे, जी की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये दिसणार नाही. तर तुम्हाला मी या ठिकाणी काढून दाखवते आहे. ही आहे या प्रोडक्टची पहिली लेअर, जी की पूर्णपणे सर्जिकल कॉटनचा यूज करून बनवली गेलेली आहे. इथे या प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनला लावून बघू शकता, ही पूर्णपणे ड्राय आहे. यामध्ये ही जी सेकंड लेअर आहे, ही आहे ग्रॅफाइन एनएमचिपची, जी की बॅक्टेरिया मारण्याचे काम करते. आणि ही जी थर्ड लेअर आहे, हा आहे पूर्णपणे फिल्टर पेपर, जो की पूर्णपणे सर्जिकल कॉटनपासून बनवला गेलेला आहे. आणि ही जेली आहे, ही सोडियम जेली आहे, जी की फ्रूट बेस आहे. आणि ही लहान मुलांच्या डायपरमध्ये यूज केली जाते, कारण की लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. तर तुमच्या समोरच हे सगळं रॅप करून ही सगळी जेली यामध्ये भरलेली आहे. यामध्ये आता मी तुम्हाला अजून 20 ml पाणी टाकून दाखवणार आहे. आणि ही आहे आपल्या बीस्मार्ट सॅनिटरी नॅपकिनची शेवटची लेयर, ज्यामध्ये की काही % फक्त प्लॅस्टिक यूज केलेलं आहे, बघू शकता. आणि त्याचबरोबर हे बघू शकता, हे 20 ml पाणी देखील याने शोषलेलं आहे. म्हणजे याची टोटल आपण यामध्ये 80 ml पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण पाणी याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. तर बघू शकताय, या प्रकारे पूर्णपणे 80 ml पाणी याने शोषलेलं आहे. त्याच प्रकारे आपला हा जो बीस्मार्टचा सॅनिटरी नॅपकिन आहे, हा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.